नमस्कार, आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही आणले आहे खेकडे आणि खेकडे आणली आणि बघा रंभू खेकड्यासोबत कशी खेळते. हे खेकडा बाहेर सुटला तर तिला पकडू देत नाही. पकडणं ते याच्यात टाक ना भुंग. तर बघा आता आपण याची रेसिपी तुम्हाला दाखवतो कशी खात. नाही झाकू नको भुंग, पकड की. हे आमचं भुंग बघा कसे बी खेकडे भेव वाटते काय. पकडवा ते दादा, दोन लांगे असे धरले. पकड की दोन्ही हाताने पकड. नाही पकड, काय नाही होत, पकड. अरे भे काय भिव ते का निघाले. तर सांगा हे बघा कसा माल आहे, ओरिजिनल आहे का नाही. जे निघाले ते निघाले. काय रंभू तू आहे का नाही मित्रांनो, ओरिजिनल सांगा, एक नंबर. तर चला आपण आता करूया यांची खतरनाक भाजी. रंभूना 2 मैदानात सोडले आहे. तर बघूया आज खेकड्याची रेसिपी. सांगा मित्रांनो, हा काय आयटम आहे, हा आयटम कशासाठी कामी पडतो, तर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही सांगा. तर बघू शकता आता ही पूर्ण रेसिपी मी स्वतः बनवणार आहे, कारण की आमच्या रंभूला काहीही जमत नाही. मागच्या वेळेस रंभूनं भाजी एवढी तिखट केलती की खाऊ वाटली नाही, म्हणून आज मी स्वतः भाजी बनवणार आहे आणि रंभूला खाऊ घालणार आहे. आणि तुम्ही बघा, तुम्हाला बी खाऊ घाली ना एक दिवस नक्की. तर मित्रांनो, तर बनवूया आपण आज अशी भाजी, एक नंबर टेस्ट. कारण की मागच्या वेळेस जेव्हा जयश्रीनं बनवली होती रंभूनं, तेव्हा भाजी एकदम तिखट केली. आता बघा कशी भाजी बनवतो, एक नंबर जास्त. आता बघा तेल गरम झालं, काय टेन्शन नाही. हे असं बारीक करायचं, हे असं काढून घ्यायचं, हे असं टाकून द्यायचं. भाजू द्यायचं लसण भाजायला. त्या पुड्या फिऱ्या फोडून द्यायच्या नंबर. तर मित्रांनो लसूण टाकला, लसण भाजू द्यायचा एक नंबर असा बेस्ट पैकी. थोडं आपल्या इकडचं बघायचं मटेरियल आहे का ओके. ते काय खोबरं एवढी बघूया काय मसालाच आहे बघायचा. लसण भाजला का नंबर. हे आहे बघा खेकडे, इसको बोलते खेकडे. लसण भाजने को आ गया है. तर मित्रांनो चटणी घ्यायची आपल्या मनानं, तुम्हाला भाजी किती करायची त्या नेमानं. चटणी घ्यायची टाकून, कमी वाटली थोडी घ्यायची टाकून द्यायची. तू मला काल गो खायली पचकन लगे. हे बघ मित्रांनो, ते मसाले टाकायचे. हे हळद, हे मसाले, हे काळा मसाला आहे का, हे काळा मसाला. आणि एवरीवन फेवरीवन टाकून द्यायचे. घपले बघे. गॅस कमी करा जरा, गॅस कमी करा. एवरीवन टाकला मित्रांनो. जेवढे तुम्ही मसाल्याने तेवढे टाकून द्यायचे. टाकायचं मीठ, ही झाली बघा मित्रांनो गिरवी. वाटली गिरवी साधी आणि सिंपल. काय साधी आणि सिंपल ही बघा गिरवी कशी आहे. गिरवी बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो ही आहे गिरवी बघा. गिरवीच्या नंतर आपण टाकून घेऊ मांद. हे बघा याला म्हणतात मांद थोडं उकळू द्यायचं बघा. जरा गॅस करू फुल. पाणी टाका थोडं, पाणी टाका नाही तर मसाला जळते. मांद टाकल्याच्या नंतर आपण टाकूया खेकडे. टाकले मित्रांनो, त्याला थोडं हलवून घ्यायचं. त्याच्यात धर नाही
थोडा हलवायचे मित्रांनो. याला हलवल्याच्या नंतर जे टाकून द्यायचं पाणी, खेकड्याचं फुटलेलं पाणी. आपला रस्सा जेवढा पाहिजे तेवढा करून घ्यायचा, कारण की रस्स्यामध्ये नंबर 1 अशी टेस्ट लागत असते. हे बघा रस्सा. उकळलेले तर आहेतच, तरी पण थोडा उकळी येऊ द्यायचे. तर मित्रांनो आपली भाजी रेडी आहे. तर आता बघू शकता आपण, बघूया याची कशी टेस्ट. तर बघूया आता, बघा कशी टेस्ट लागते. रंबून मागच्या वेळेस बनवली होती, मित्रांनो. तर एकदम तिखट केलती. आता बघू आपण स्वतः बनवली. बघू टेस्ट करून बघू कशी झाले कशी नाही. आता रंबूस तुम्हाला सांगाल आपल्या हातची भाजी कशी झाली. बस झाली. तर मित्रांनो आता 1-2 घास खाऊन तुम्हाला याची टेस्ट दाखवतो. घे. कसं अर्धा ना. तर आता बघूया याची टेस्ट. जरी तर बघू आता याची टेस्ट. एक नंबर टेस्ट आहे मित्रांनो. वेगळा बघूया शिजला का नाही. एक नंबर टेस्ट आहे. आता रंबूला विचारू कशी काय टेस्ट झाली. मुख आहे तर रंबू तू सांग खरं इमानदारी टेस्ट कशी झाली. छान झाली, एक नंबर झाली. छान झाली, खूप छान झाली. तर मित्रांनो अशी टेस्ट तुम्हाला जर खायची असेल, बघायची असेल तर एकदा बिंदास आपल्याकडे या. तुम्हाला एक नंबर टेस्ट अशी खाऊ घालतो. नाही तर मला बोलवा, मी येतो तुमच्या तिकडं. इकडे